अतिशय महत्त्वाच्या 30 स्मार्ट टिप्स. नंबर 1. वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून पिणे. नंबर 2. फ्रीजचे थंड पाणी पिऊन झोपल्याने हृदयविकाराचा धोका 80% वाढतो. नंबर 3. ज्या लोकांना उलटे किंवा पालथे झोपण्याची सवय असते त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. नंबर 4. तुमचे केस गळायला लागले असतील तर उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने डोके धुवा, यामुळे तुमचे केस गळणे थांबेल. नंबर 5. मुळ्याचा रस डोक्यावर लावल्याने तुमचे केस कधीच पांढरे होणार नाहीत. नंबर 6. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने फायदे होण्याऐवजी नुकसान होतात. नंबर 7. 15 मिनिटे हसणे हे 2 तास झोपे इतकेच फायदेशीर आहे. नंबर 8. चेहऱ्यावरील डाग दूर होत नसतील तर जास्त उकळलेले बीटरूटचे पाणी प्यावे. नंबर 9. खूप गरम काही खाल्ल्यानंतर लगेच थंड खाल्ल्यामुळे दात लवकर पडायला सुरुवात होतात. नंबर 10. तुम्हाला जर काम न करता दिवसातून सारखा दम लागत असेल तर समजून घ्या तुमची किडनी नीट काम करत नाही. नंबर 11. रक्ताची कमतरता असलेल्यांनी वांग्याचे अधिक सेवन करावे. नंबर 12. मेहंदीमध्ये खोबरेल तेल घालून डोक्याला लावल्याने केस लांब आणि घनदाट होतात. नंबर 13. लिंबूचे झाड लावल्याने घरात डास कधीच येत नाही. नंबर 14. खरबुजाची साले उकळून त्या पाण्याने तोंड धुवावे, यामुळे रंग स्वच्छ आणि चेहऱ्यावरील घाण देखील निघून जाईल. नंबर 15. औषधं पिल्यानंतर चहा प्यायल्याने एखाद्या व्यक्तीचे यकृत खराब होऊ शकते, कारण चहा आणि औषध यांचे मिश्रण आरोग्यासाठी खूप हानिकारक असते, ज्यामुळे यकृत हळूहळू खराब होते. नंबर 16. काळी मिरे, कांदे आणि लसणाची पेस्ट करून त्यात पाणी टाका आणि एक सोल्युशन तयार करा. ते झुरळ असलेल्या जागांवर स्प्रे करा. या वासाने झुरळ पळून जातील. नंबर 17. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजनही कमी होण्यास मदत होते. नंबर 18. नारळ पाणी हे शरीरात थंडावा निर्माण करण्याचा उत्तम स्तोत्र आहे. त्यामुळे तोंड आल्यावर सलग 2 ते 3 दिवस नारळ पाणी पिल्याने होणाऱ्या त्रासांपासून आराम मिळतो. नंबर 19. 1 ग्लास पाण्यात 5 ते 6 तुळशीची पाने, 4 काळ्या मिरी आणि अर्धा चमचा खडीसाखर उकळून घ्या. हे पाणी प्यायल्याने घसादुखीमध्ये आराम मिळतो. नंबर 20. फळांचा रस न करता ती अख्खी खा, म्हणजे त्यातील पोषणद्रव्ये आपल्या शरीराला मिळतील. नंबर 21. दिवसातून 2दा तुडुंब खाण्यापेक्षा 4 ते 5 वेळा हलके अन्न घ्या. नंबर 22. जेवण झाल्यावर लगेच जागेवरून उठायची घाई करू नका. थोडा वेळ जागेवरच बसून राहा. नंबर 23. तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो. नंबर 24. लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून पिल्याने मासिक पाळीत वेदनेत आराम मिळतो. नंबर 25. काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते. नंबर 26. भजी करताना ज्वारीचे पीठ घातल्यास भजी कुरकुरीत होतात. नंबर 27. तूर डाळ भिजवताना हळद व तेल घातल्यास डाळ छान शिजते. नंबर 28. हिरव्या मिरचीचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त काळ टिकतात व लवकर लालही होत नाही. नंबर 29. पोहे करताना 1 चमचा साखर घातल्यास मऊ होतात व चवीलाही छान होतात. नंबर 30. उडीद वड्याचे पीठ पातळ झाल्यास रवा घालावा, त्यामुळे पीठ घट्ट होते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि वरील टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा.
त्यासोबतच आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कनिष्काज किचन आणि व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.